नमस्कार मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये पेमेंट करत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे। तर ते पेमेंट करत असताना तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला या मुखपृष्ठावरती यायचं आहे। मुखपृष्ठावरती आल्यानंतर तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचं पोर्टल समोर दिसेल। तर या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला लाभार्थी सुविधा या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला इथं जाणून घ्यायची। तर अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला काय आहे आणि तुमचा अर्ज कुठपर्यंत आलेला आहे, तुम्हाला मंजुरी मिळालेली आहे का नाही ते आपण इथं बघणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला इथं लाभार्थी क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे। लाभार्थी क्रमांक टाकल्यानंतर आपल्या शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला MKID नंबर तुमचा दाखवला जाईल, तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, त्याची तारीख, परत अर्जाची सद्यस्थिती A1 अर्ज भरणासहित सादर झाला असं दाखवलं जाणार आहे। आणि त्यानंतर तुमचं कास्ट दाखवलं जाईल, जनरल, ओपन OBC किंवा SC ST। त्यानंतर अश्वशक्ती तुमचा किती HP पंप आहे, तर तुमचं क्षेत्र त्याच्यावर डिपेंड आहे। तुम्हाला 7.5 HP पाहिजे का 5 HP का 3 HP। जर तुमच्याकडे 1 हेक्टरपेक्षा जर कमी क्षेत्र असेल तर तुम्हाला इथं 5 HP किंवा त्यापेक्षा कमी 3 HP पंप इथे तुम्हाला मिळणार आहे। आणि तुमचं जर 1 हेक्टर ते 2 हेक्टरच्या आत जर क्षेत्र असेल तर तुम्हाला 5 HP मिळणार आहे। आणि 2 हेक्टरपेक्षा जर क्षेत्र जास्त असेल तर तुम्हाला 7.5 HP चा पंप तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, याच प्रकारे तुमचा अर्ज तुम्हाला A1 फॉर्म पेमेंट केल्यानंतर तुमचा स्टेटस असं दाखवणार आहे, अर्ज सादर झाला। त्यानंतर तुमचं वेंडर निवडा जर आला असेल तर तुमचा A1 अर्ज मंजूर झाला आहे असं येणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला खाली कंपनी वेंडर निवडा असं ऑप्शन येईल, त्या वेंडर निवडाला वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला A1 अर्ज मंजूर झाला असं येणार आहे। त्यानंतर तुम्हाला पुरवठादार शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक पुढे डॅशबोर्ड येईल, तुम्हाला एक पॉपअप येणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त, बँक गॅरंटी रक्कम मर्यादा समाप्त झालेली आहे असं ऑप्शन येणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा पंप तुम्हाला इथं अवेलेबल झाल्यानंतर तुम्हाला इथं पुरवठादाराची यादी दिसेल। त्यानंतर तुम्हाला हा पंप निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कुठला पंप निवडायचा आणि तुम्हाला ज्या पंपाची क्षमता जास्त क्वालिटी आहे आणि असाच पंप तुम्ही खात्रीशीर निवडा, जेणेकरून तुम्हाला नंतर भविष्यात येणाऱ्या अडचणीला सामोरं जाता येऊ नये। त्यानंतर तुम्हाला या पंपाचा घोटाळा येऊ नये आणि त्याची सर्व्हिस तुम्हाला व्यवस्थित भेटावी असाच पंप तुम्ही खात्रीशीर निवडा। आणि तुम्हाला आता चालूमध्ये तुम्हाला महावितरण मार्फत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना चालू आहे। आणि या योजनेमध्ये तुम्हाला आता चालू अर्ज याच्यामध्ये तुम्हाला AC DC मोटर म्हणजे तुम्हाला लाईटवर पण मोटर चालणार आहे आणि सोलरवर पण मोटर चालणार आहे असा पंप तुम्ही चौकशी करूनच तोच पंप निवडा। कारण तुम्हाला रात्री नाईट संध्याकाळच्या जर लाईटमध्ये तुम्हाला लाईटवर पंप चालवता येईल आणि दिवसभर तुमची लाईट नसेल त्यावेळेस तुम्हाला सोलरवर उन्हावरती तुम्हाला मोटर चालवता येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला अर्ज कसा वाटला म्हणजेच आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा।